नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट एक्झामिनेशन रिझल्ट केव्हा लागणार आहे आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना रिझल्टची डेट मिळाली आहे किंवा या ठिकाणी माहिती झाली आहे। तर आपण रिझल्ट बद्दल माहिती घेणार आहोत, प्लस यामध्ये नीटची री एक्झाम होती किंवा नाही याबद्दल पण माहिती घेणार आहोत। OMR शीट बद्दल आपण माहिती घेणार आहोत। नीट मध्ये सुद्धा एक चर्चा चालू आहे की बोनस मार्क्स याबद्दल पण आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। आणि त्यानंतर नीटचे जे काय आन्सर की असेल त्या आन्सर कीला या ठिकाणी ऑब्जेक्शन विंडो या ठिकाणी आन्सर की आल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शन विंडो केव्हा ओपन होणार आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पॉइंट, नीट री एक्झामिनेशन होणार आहे की नाही होणार, तर या ठिकाणी माझा आन्सर नो असेल। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इलेक्शनमुळे नीट एक्झाम पोस्टपोन होईल असं आशंका या ठिकाणी वर्तवली होती किंवा बऱ्याच पालकांचा या ठिकाणी फीडबॅक तसाही होता, पण मी त्यावेळेस क्लिअर सांगितलं होतं की नीट एक्सटेंड होणार नाही। कारण ज्या वर्षी किंवा आम्ही ज्याही वेळेस या ठिकाणी दरवर्षी काउन्सिलिंग प्रोसेस पाहतो, एक्झामिनेशनला ऑब्झर्व करतो, तर एक्झामिनेशन अगोदर नीट पोस्टपोन होणार अशी अफवा असते, एक्झाम झाल्यानंतर नीट री एक्झाम होणार असे अफवा असतात। हे दरवर्षीचे आहेत आणि आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये माझ्या माहितीस्तव फक्त एक वेळेस या ठिकाणी री एक्झाम झाली आहे, अदरवाईज या ठिकाणी री एक्झाम झालेली नाहीये। आणि 2024 मध्ये सुद्धा या ठिकाणी पेपर कुठे जरी लीक झाला असेल तरी आपली जे एक्झाम असणार आहे हे फक्त एकच वेळेस या ठिकाणी एक्झाम होणार आहे। री एक्झामचा या ठिकाणी काही प्रश्न उद्भवतच नाही। ठीक आहे, त्यामुळे री एक्झाम हा विषय सोडून दिला आपल्यासाठी योग्य असेल। आता नेक्स्ट असेल की नीटची OMR शीट। आता आपल्याला माहित असेल की नीटची OMR शीट आपण जोही या ठिकाणी आन्सर की किंवा आन्सर या ठिकाणी सॉल्व्ह केलेत तर ते आपली जी OMR शीट असणार आहे हे OMR शीट आपल्याला मेच्या मंथ एंड पर्यंत आपल्या मेल वरती किंवा आपल्या लॉग इन आयडी वरती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। लक्षात घ्या, जोही आपण रजिस्टर्ड मेल आयडी दिला आहे त्या मेल वरती अथवा आपल्याला आपले जे ऍप्लिकेशन लॉग इन पासवर्ड आहे यामध्ये आपल्याला हे OMR शीट मेच्या लास्ट वीक मध्ये या ठिकाणी उपलब्ध होण्याचे चान्सेस आहेत। NTA ने डेट दिली नाहीये, मी पण डेट तुम्हाला एक टेंटेटिव्ह सांगत आहे, यामध्ये मी काय अप्रॉक्सिमेटली डेट सांगत नाही, टेंटेटिव्ह डेट सांगत आहे की नीटचा जो आपला OMR असेल हे मेच्या आपल्याला लास्ट वीक मध्ये येऊ शकतो। आणि यानंतर प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्याला की बोनस मार्क। लक्षात घ्या, बोनस मार्क हे सुद्धा दरवर्षी एक पॅटर्न असतो की कुठल्या क्वेश्चनला बोनस मार्क, काही वेळेस 15 ते 20 मार्क बोनस मार्क, बरेच गोष्टी या ठिकाणी ऐकण्यात येतात। आणि काही या ठिकाणी युट्यूब व्हिडिओमध्ये पालक आणि विद्यार्थी अशी इन्फॉर्मेशन ऐकतात आणि बोनस मार्क, बोनस लिंक कधीपासून आपल्याला ओपन होतील किंवा आपल्या त्या रिलेटेड कशा प्रकारे आपल्याला बोनस मार्क घेता येतील या संदर्भात चर्चेला उधाण येतं। लक्षात घ्या, ज्यावेळेस बोनस मार्कचा प्रश्न येतो त्यावेळेस NTA सुद्धा ऑफिशियल वेबसाईट वरती डिक्लेरेशन देतं की कुठल्या क्वेश्चन मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, त्याचे ऑप्शन व्यवस्थित नसतील तर त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला NTA वरती उपलब्ध असतं। आणि ज्यावेळेस बोनस मार्कचा प्रश्न येतो त्यावेळेस बोनस मार्क जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांनी क्वेश्चन सॉल्व्ह करू अथवा न करू तर तो क्वेश्चनचे मार्क्स किंवा ते बोनस मार्क हे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना दिले जातात। त्यामुळे बोनस मार्कचाही या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करतो। जर NTA काही डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्हाला काही म्हणजे NTA ला काही वाटलं तर त्या ठिकाणी देऊ शकतात किंवा जर काही या ठिकाणी त्याच्यामध्ये काही क्युरीज नसेल तर या ठिकाणी ते मार्क्स पण येणार नाहीयेत। आणि ज्यावेळेस बोनस मार्क हा फॅक्टर येतो ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला वेगळी काही प्रोसेस करायची गरज नाहीये, आपल्याला सरसकट सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ते मार्क्स मिळतच असतात। नेक्स्ट आहे आता नीट आन्सर की। आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे नीट आन्सर की। आता नीट आन्सर की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला येईल आणि नीट आन्सर की आल्यानंतर ज्यावेळेस आपली आन्सर की आपल्या मेल आयडी वरती किंवा आपल्या लॉग इन मध्ये शो होईल त्यावेळेस आपल्याला आन्सर की व्यवस्थित पाहायची आहे आणि आपल्या आन्सर की अनुसार आपले मार्क्स येत आहेत का पाहायचं आहे। जर कदाचित त्या आन्सर की मध्ये आपल्याला वाटत आहे क्वेश्चन मी बरोबर लिहिलं आहे पण याचे मार्क माझे काउंट झाले नाहीयेत, लक्षात घ्या, जेव्हा पेपर स्कॅन कुठला माणूस करत नाही, हे टोटल पेपर स्कॅन होतात एक मशीन, स्कॅनर मशीन मध्ये चुकून या ठिकाणी विद्यार्थ्याला वाटलं की माझे मार्क्स स्कॅन व्यवस्थित झाले नाहीयेत, अशी जर काही शंका कुशंका असेल किंवा मी या ठिकाणी माझा क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे पण मला त्याचे एक्सपेक्टेड मार्क मिळाले नाही, तर अशा केसमध्ये आपण जेही आपल्याला कुठल्या क्वेश्चन रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम असेल
तर आपण त्या ठिकाणी त्या क्वेश्चनला रेफरन्स म्हणजे तुमच्या एनसीईआरटीचं बुक असेल किंवा अजून कुठलीही रिसर्च बुक असेल याचा रेफरन्स तुम्हाला घ्यावा लागेल आणि त्या क्वेश्चनला तुम्हाला चॅलेंज करावं लागेल. असे तुम्हाला जेवढे क्वेश्चन आहेत नीटचे तेवढ्या क्वेश्चनलाही चॅलेंज करता येतं. पण तुम्हाला जेवढ्याही क्वेश्चनला अप्लाय करायचंय तर पर क्वेश्चन तुम्हाला ऍज पर लास्ट इयर अनुसार 200 रुपये तुम्हाला. जेवढेही आपण या ठिकाणी क्वेश्चनला चॅलेंज करतात त्या प्रत्येक चॅलेंजिंग क्वेश्चनला आपल्याला 200 रुपये आपल्याला एनटीएच्या वेबसाईट वरती पेड करून आपल्याला चॅलेंज करता येत असतं. सोबतच आपल्याला ज्या क्वेश्चनला चॅलेंज करायचंय क्वेश्चन नंबर, क्वेश्चनचा बुकलेट नंबर आणि जी आपली आन्सर की ओएमआर की वरती जो आपल्याला नंबर आहे हे सर्व टाकून आपल्याला त्या क्वेश्चनला चॅलेंज करता येत असतं. आणि हे सर्व झाल्यानंतर, सर्व ऑब्जेक्शन क्लिअर झाल्यानंतर म्हणजे एनटीए आपल्याला जे ड्युरेशन देतं या ड्युरेशन मध्ये सर्व ऑब्जेक्शन क्लिअर झाल्यानंतर मग आपला या ठिकाणी फायनली एनटीएचा रिझल्ट येतो. याची डेट आहे या ठिकाणी 14 जून ते 15 जून. मी हे एनटीए कडनं 14 जून या ठिकाणी ऑफिशियली डिक्लेअर झाला आहे, पण बऱ्याच वेळेस 14 जूनला एनटीए रात्री 11:30-12 या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले करत असते. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी 14 जून किंवा 15 जून हे डेट देत आहे. कारण विद्यार्थी सकाळपासून या वेबसाईट वरती कंटिन्यू विचार कर किंवा सर्चिंग करत असतात की रिझल्ट आला का नाही. ठीक आहे, तर आपल्याला 14 किंवा 15 जून या दोन डेट पैकी एका डेटला आपल्या या ठिकाणी डेफिनेटली रिझल्ट या ठिकाणी अनाउन्समेंट होणार आहे. लक्षात घ्यायचं 14ला 11च्या नंतर जवळपास आपल्याला 2च्या आत हा रिझल्ट आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, तर नीट रिझल्ट बद्दल सर्व विद्यार्थ्यांना कळालं असेल. आणि दुसरी गोष्ट जीही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनात शंका कुशंका होत्या याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आन्सर दिलेले आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल याचा आन्सर